चल बघायची. हा रद्दीची बोला. आपण शिरगाव पोफळी मार्गावर कराड चिपळूण कराड या रोडवर उभे आहोत आणि या ठिकाणी या पावसानंतर या ठिकाणी अत्यंत भयंकर अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचे खड्डे या ठिकाणी आपण मागे बघतोय त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालक, नागरिक, पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचं नुकतंच एक 7-8 महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्यात आला आणि त्यानंतर 24 कोटीचं काम एप्रिल महिन्यात फ्लॅश झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये हे टेंडर कोणाला मिळावं यासाठी चढाओढ सुरू आहे इथल्या याच्या युतीच्या मंत्र्यांमध्ये आणि त्यामुळं हे अजून टेंडर मार्गी लागलेलं नाही, त्याची वर्क ऑर्डर झालेली नाही आहे. अशा पद्धतीनं हे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि आता या पावसामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की मोठ्या प्रमाणात वाहनचालक त्रस्त आहेत, नागरिक त्रस्त आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होत आहे. इथे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत. परवाच दोघेजण दुचाकीस्वार इथं पडले रात्रीच्या वेळी. अशा पद्धतीचं खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे आणि सगळे नागरिक आणि वाहनचालक संतप्त आहेत.